तर शासनाच्या निर्णयानुसार आजपासून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू होणार होती। मात्र पहिल्याच दिवशी नाफेडची सांगडमध्ये खरेदी ठप्प झाली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, नाफेडकडनं कांदा खरेदी होणार होती, मात्र अधिकारीच तिथे नाहीयेत, काय घडतंय नेमकं? म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ कडून आज नाशिक जिल्ह्यातल्या 15ही बाजार समित्यांमध्ये खरं तर कांद्याची खरेदी सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र ज्या संस्थांना नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदीसाठी नियुक्त केलेला आहे त्या संस्थांचे प्रतिनिधी आज चांदवड बाजार समितीमध्ये खरं तर व्यापाऱ्यांसोबत त्यांची लिलावाआधी बैठक होणं अपेक्षित होतं। मात्र बऱ्याच वेळ व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी वाट पाहिली आणि एकही संस्थेचा प्रतिनिधी त्या ठिकाणी न आल्यामुळे अखेर व्यापाऱ्यांनी आपले दररोजचे लिलाव त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे चांदवडमध्ये तर अद्यापही नाफेड किंवा एनसीसीएफ कडून खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। चांदवड प्रमाणेच लासलगाव आणि अन्य काही ठिकाणी देखील अशाच पद्धतीने आज नाफेड कडून काही ठिकाणी खरेदी जी आहे ती सुरू होऊ शकलेली नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते। त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भामध्ये काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पहिल्याच दिवशी जी घोषणा केली होती नाफेड संदर्भात ती फोल ठरलेली आहे, कांदा खरेदी ठप्प झालेली आहे।